तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गेल्या 2-2.5 महिन्यापासून आपण व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. त्याचं कारण असं की 2 महिन्यापूर्वी बाईक ॲक्सिडेंटमध्ये मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि काही दिवसापूर्वी आता प्रकृती एकदम व्यवस्थित आहे, तर व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ ठरणार आहे की बॅनर बॅकग्राऊंड आपण कसं तयार करायचं किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या टॉपच्या वेबसाईट आणि ते बनवायचं कसं, याच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. तर प्रथमतः वेळ न घालवता आपण बघूया की टॉपच्या वेबसाईटवरून वॉटरमार्क विदाऊट वॉटरमार्क आपण बॅनरचे जे काय बॅकग्राऊंड असतील ते कसे डाउनलोड करायचे. तर आपण प्रथमतः तुम्हाला पहिल्या वेबसाईटवरती घेऊन जाऊ. तर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे अनस्लॅश. हे सर्च केल्यानंतर इथं तुम्ही जाऊ शकता. इथं गेल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट असं करायचं आहे की बॅनर बॅकग्राऊंड सर्च करताना काही की असतात, कीवर्ड्स असतात, त्या लक्षात घेता तुम्हाला इथं ॲड करायचं आहे ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड. असं तुम्ही ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड बघायला मिळतील. जसं की हे बघा, याचा आपण यूज करून बॅकग्राऊंड बनवायचं आपण ठरवूया. तर ओरिजिनल साईजमध्ये जे काय असेल ते तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे फोटो एडिटर. त्याच्यानंतर तुम्हाला जर बॅकग्राऊंड एच डीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, जे काय त्याची विड्थ आणि हाईट आहे ते एकदम मॅक्सिमम ठेवण्याचा प्रयत्न करा. जे की आता इंस्टाग्रामचा रेशो आहे 4000 आणि 5000, ह्या हिशोबात आपण आजची फाईल बनवणार आहात. तर इथं ओकेवरती क्लिक करा. नंतर हा आपला कॅनव्हास रेडी होईल. आता कॅनव्हास रेडी झाल्यानंतर आपण इथं अलीकडे यायचे टेक्स्ट आणि इमेजवरती क्लिक करायचे आणि इथं प्लसवरती क्लिक करून आपल्याला इमेज सिलेक्ट करायची. नंतर ना इथं याच्यावरती क्लिक करून आपण इमेज सिलेक्ट करू शकता. ज्या काही एच डी क्वालिटीच्या ज्या फाईल आहेत त्या मी सगळ्या इथं तुम्हाला एका पॅकमध्ये ॲड केलेल्या आहेत. टेक्स्चर पॅक म्हणून याला नाव दिलेलं आहे. तर मी याच्यातूनच एक हे घेतो. समजा हे बॅकग्राऊंड आपण घेतलं, तर हे घेतल्यानंतर आपण याला इथं फिट करूया. नंतर ना आपल्याला जर समजा याला ब्लर मारायचं असेल, काय करायचं असेल, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर इथं 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं इफेक्ट्सवर जावा. इथं ननवरती क्लिक करा आणि नंतर ना इथं तुम्ही बघा, तुम्हाला बघू शकता खूप असे इफेक्ट आहेत. याच्यातून मी ब्लर सिलेक्ट करतो सिम्पल. तुम्ही त्याची काय साईज असेल, रेडियस असेल ते सेट करू शकता आणि नंतर ना इथं टिक मार्कवरती क्लिक करा. तर आता हे झालं. हे झाल्यानंतर याच्यातून आणखीन काय आपण करू शकतो, तर इथं प्लसवरती क्लिक करा आणि एक तुम्हाला मी वेगळा पॅक देतो आहे जो की तुमच्या बॅकग्राऊंडला एक नवीन लुक प्रोव्हाइड करेल. तर तो पॅक असा आहे की मित्रांनो, आपण या काही सिम्पल 6 इमेजेस दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही ओव्हरले म्हणून यूज करू शकता. जसं की आपण याच्यातून एक पिक करूया. जसं की ही इमेज आपण पिक केली, तर ऑलरेडी हे सगळं केलेलं आहे. याच्यातून काय असेल ते तुम्हाला फक्त ह्याला ॲड करायचं आहे. तर इथं घ्या आणि ह्याला फुल स्क्रीन करा आणि नंतर ना याच्यातून ॲड केल्यानंतर ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला लास्टचा हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला क्लिक करून याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही डन करू शकता. तर तुम्ही बघू शकता तुमच्या ज्या बॅकग्राऊंडला आहे ते नवीन प्रकारचं लुक आलेलं आहे आणि जे पण आपण हे जे एलिमेंट्स तुम्हाला देतो आहे, प्रोव्हाइड करतो आहे, ते एकदम एच डी क्वालिटीमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये एडिटिंग किंवा बाकी गोष्टी करायची गरज नाही. तर आपण नेक्स्ट आणखीन एक गोष्ट आहे जी की बॅकग्राऊंडमध्ये एक प्रकारचं नॉईज क्रिएट करतात किंवा शार्पनिंग आणतात. तर ती कशी आणायची किंवा आताच्या ट्रेंडमधल्या बॅकग्राऊंडमध्ये तो इफेक्ट भरपूर प्रमाणात यूज होतो आहे. तर तो कसा करायचा हे आपण जाणून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला एक दुसरी वेगळी ॲप लागणार आहे. इथून तुम्ही याला सेव्ह करू शकता. काय असेल ती क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. नंतर ना आपल्याला ही ॲप ओपन करायची, IBIS पेंट. इथं माय गॅलरीवरती क्रिएट करून प्लसवरती क्रिएट करून इथं पण सेम साईज टाकून घ्यायचे 4000 बाय 5000.
आणि ओकेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर तुम्हाला इथं यायचं लेअर सेक्शनवरती. इथं कॅमेरा सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जी लेअर ॲड केली होती, म्हणजे फोटो क्रिएट केला होता, तो इथे आपण ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर याला डन करायचं आहे. आणि नंतर ना याच्यात आपण इफेक्ट कसा द्यायचा ते बघूया. इथं इफेक्ट्सवर जावा आणि तुम्हाला ब्लर सेक्शनमध्ये इथं हा इफेक्ट बघायला भेटेल, जो की हमखास करून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जाणवत असेल किंवा काही तुम्हाला दिसत असेल. मोठे क्रिएटर जे आहेत ते असा इफेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये टाकतात. तर जे आपण एलिमेंट ॲड केलेलं आहे, वरतून ओव्हरले ॲड केलेलं आहे, त्याच्या अगोदर जर बॅकग्राऊंडला हा इफेक्ट दिला तर बॅकग्राऊंड एकदम खास होतं. तर तुम्ही बघू शकता असं डस्ट पार्टिकलसारखं हे जे आहे ते आपल्या बॅकग्राऊंडचा लूक करतं. तर तुम्ही असं जरी ब्लरमध्ये ब्लरी बॅकग्राऊंड यूज केले तरी पण आपल्याला काही अडचण नाही. तर आता आपण चेक करूया बाकीच्या वेबसाईट कोणत्या आहेत, काय आहेत. तर वेबसाईटची नावं आणि लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, तुम्ही चेकआउट करू शकता. नंतर ना आहे पिक्सल्स. ही जी पिक्सल्स म्हणून वेबसाईट आहे याच्यावरती पण तुम्हाला भरपूर बॅकग्राऊंड भेटू शकतात, एकदम क्वालिटीचे बॅकग्राऊंड भेटू शकतात, विविध बॅकग्राऊंड भेटू शकतात. इथंही तुम्ही सर्च करू शकता, ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड वगैरे काय असेल ते तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही इथं सर्च करू शकता. बॅकग्राऊंड म्हणलं तर बॅकग्राऊंड सर्च करू शकता, सगळं. नंतर ना आपल्याला आणखीन एक वेबसाईट आहे जी आहे पिंटरेस्ट. तुम्ही पाहिलं असेल की पिंटरेस्टवरती हे तर आहे, म्हणजे आपल्याला क्वालिटीचे बॅकग्राऊंड वगैरे सगळं मिळतं, पण त्याची क्वालिटी एकदम हलकी असते. तर आपण इथं बॅनर बॅकग्राऊंड इमेज म्हणून सर्च करू, तरी पण बघा आपल्याला बरेचशा असं बॅनर आहेत किंवा डिझाईन आहेत जे बघायला मिळतात. आणि ह्या ज्या डिझाईन आहेत तेच क्रिएटर वापरतात, याच्यात काही विलक्षण असं वेगळं करत नाहीत. तर आपण सिम्पली एक फोटो इथून डाउनलोड करू आणि तुम्हाला त्याचं डस्ट पार्टिकलमध्ये कसं बॅकग्राऊंड क्रिएट करायचं हे आपण बघूया. तर याच्यासाठी पहिलं तर एक बॅकग्राऊंड मी चूज करतो, जसं की हे बॅकग्राऊंड. आपल्या ह्या ॲपमध्ये या आल्याच्यानंतर इथं साईज कॅनव्हासची मोठीच ठेवायची, नंतर ना हे इथं ॲड करायचं. तर मी इथं ॲड करून घेतो. हे मी ॲड केलं. ॲड केल्याच्या नंतर सेम इफेक्टमध्ये जायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्ही कमी जास्त करू शकता, असा तुम्हाला द्यायचा आहे. दिल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ब्लर झालेला आहे, डस्ट पार्टिकल्स ॲड झालेले आहेत. आणि नंतरनं तुम्ही इथं जाऊन जे काही आपलं हे आहे, जे आपण पॅक दिलेला आहे वेगळा, तर याच्यातून आपण एक नेक्स्ट दुसरी इमेज याच्यात ॲड करून बघूया. जसं की हे आपण ॲड केलं. ओके म्हणा. ओके म्हणल्यानंतर तुम्ही हे काम इथेही करू शकता, जसं की कॅन्सल म्हणा आणि इथं इफेक्टवर जाऊन हा लास्टवाला इफेक्ट देऊन टाका. तर तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीचं HD बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही मॉडेल ज्या तुमच्या काही बड्डेच्या बॅनर रिलेटेड किंवा काही गोष्टी याच्यात तुम्ही ॲड करू शकता. तर आणखीन बघायला गेलं तर तुम्ही याच्यामध्ये काय ॲड करू शकता. तुम्ही याच्यातून फ्रीपिक आहे, फ्रीपिक पण घेऊ शकता किंवा पिक्साबे आहे, पिक्साबेमधून पण तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता. पण आता काही ठिकाणी जसं की शटरस्टॉक आणि ॲडोबे स्टॉक, इथं विषय असा होतो की इथून बॅकग्राऊंड तर एकदम क्लास असतात, पण डाउनलोड करण्याच्या वेळी तुम्हाला तिथं त्यांचा जो वॉटरमार्क आहे तो बघायला मिळतो. तर ते कसं करायचं सांगतो तुम्हाला. ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड तुम्ही सर्च करा. इथं तुम्ही कलर वाईज पण चूज करू शकता, ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड ब्ल्यू, व्हाईट या नाहीतर पिंक, ब्लू असं तुम्ही सर्च करू शकता. काही तुम्हाला असेल ते तुम्हाला जे वाटेल ते. तर सिम्पली तुम्हाला जर एखादा इथं बॅकग्राऊंड तुम्हाला आवडलं तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे विदाऊट वॉटरमार्क तुम्ही कसं डाउनलोड करू शकता हे आपण आज बघणार आहोत. तर सिम्पली तुम्हाला जे आवडलं आहे त्या याच्यावरती क्लिक करा आणि इथं शेअरच्या बटनावरती क्लिक करा आणि इथं जे कॉपी आहे त्याच्यावरती क्लिक करा. तर हे कॉपी होईल
आणि हा जो लोगो येतो मध्ये तो आपल्याला काढायचा आहे. तर नंतरनं दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला एक लिंक मतलब एक वेबसाईट ओपन करायची, जिचं नाव आहे असं experttool.com. हे तुम्हाला ओपन करायचं. हे ओपन केल्याच्यानंतर तुम्ही जो फोटो आहे तुमचा तो याच्यातून इथं तुम्हाला भरपूर वेबसाईटची नावं भेटतील. त्याच्यात तुम्ही ज्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं आहे, म्हणजे तुमचा कॉपी लिंक केलेला आहे ती इथं दिसेल. आता मी शटरस्टॉकवरून डाउनलोड केलं तर याच्यावरती क्लिक करा. केल्याच्यानंतर इथं या आणि तुमची लिंक पेस्ट करा आणि डाउनलोडवरती क्लिक करा. आता नंतरनं विषय असा राहिला की जर समजा तुम्हाला हेमंतदादा पाटील यांच्यासारखे जर बॅकग्राऊंड बनवायचे असतील, त्यांच्यासारखे ब्रश तुम्हाला तुमच्या फोनमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ॲड करायचे असतील, तर आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो असणार आहे की हेमंतदादासारखे जे ब्रश स्ट्रोक आहेत ते कसे लावायचे, त्यांच्यासारखे बॅकग्राऊंड कसे तयार करायचे. तर तुम्हाला जर त्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा की याच्यावरती व्हिडिओ बनव दादा. तर आपण योग्य त्या टाईमला तो व्हिडिओ आणायचा प्रयत्न करूया. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जे काही आपलं मटेरियल असेल, जे काही आपलं 2 पॅक असतील, टेक्स्चर बॅकग्राऊंडवाले पॅक आणि जे आपण ओव्हरले दिलेले आहेत त्याचे पॅक, तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये असेल. आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर व्हिडिओ एकदम क्लिअरली बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुमचे जे डाऊट असतील ती क्लिअर करा. जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.